नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। मी आज आलो आहे जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथे, अर्थात विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे। आज आपण लोणार सरोवर दर्शन करणार आहोत। लोणार सरोवरात जी काही ऐतिहासिक मंदिर आहे ते आज आपण पाहणार आहोत। तसं लोणारचं नाव तर प्रसिद्ध आहेच। आज आपण वेगवेगळी ही मंदिरं पाहूया। अगदी सुंदर सुंदर वेगवेगळ्या राजवटीतील हे मंदिर आहे, तर ते सगळे आज आपण पाहूया। हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मी लोणारला पोहोचलो आहे। हे लोणार बस स्थानक आहे। मी हे थोडं तुम्हाला आतनं दाखवतो। इथनं मी सकाळी 8 वाजता बसलो होतो पंढरपूरला जाणाऱ्या बसमध्ये। शेगाव पंढरपूर बस होती आता 10:50 वाजलेत। इथनं तुम्हाला लोणारसाठी येण्यासाठी गाड्या आहेत। जवळचं बस स्थानक सगळ्यात मोठं हे मेहकर आहे। हे असं काहीचं बस स्थानक दिसतं आणि सरोवराकडे जाण्यासाठी इथनं काही अंतरावर सरोवर आहे। आता इथनं आपण सरोवराकडे निघू। या भागामध्ये लोणारचं बस स्थानक आहे, जिथे बऱ्याच ठिकाणून बसेस अवेलेबल आहे। तरीही तुम्ही जर पुणे मुंबईकडून येत असणार तर जवळचं बस स्थानक मेहकर आहे। मेहकरसाठी इथनं कालीपिली म्हणजे ते सवारी गाड्याही लागतात, बसही आहेत। हा मेन रोड आहे लोणारचा। याच भागातनं चौकातनं तुम्ही आत गेलात ना अगदी सरळ की तिकडे खाली मग लोणार सरोवरच आहे। लोणारचा हा बस स्टँड चौक आहे। हे बघा, हे छत्रपती संभाजीनगर कारंजा गाडी आहे आणि या भागातनं आपल्याला आत जायचं आहे सरोवराकडे। आज आपण लोणार सरोवर पाहणार आहोत। तर बस स्टँड चौकाकडून मी आत आलो आहे। हा जो रोड आहे तो सरळ लोणार सरोवराकडे जातो। इथे आजूबाजूला सगळीकडे दुकानं आहेत। या रोडला धार रोड असे म्हणतात। धार अर्थात इथे धारा मंदिर आहे, जे लोणारचं मुख्य मंदिरांपैकी एक आहे। धार मंदिर म्हणून याला धार रोड असं नाव आहे। तर आता आपण निघालो आहोत लोणार सरोवराकडे। अगदी हार्डली 1 किलोमीटरचं डिस्टन्स असेल इथून बहुधा। आपण थोडं समोर आलो आहोत। धार रोडवरच आहे मी अजूनही। इथे पोलीस स्टेशन आहे लोणारचं आणि हा नगर परिषद कॉम्प्लेक्सच आहे जो दिसतो आहे इकडचं। आता थोड्या वेळातच लोणार सरोवर येईल। तर इथनं सरोवर अगदी जवळ आहे। तुम्हाला बस स्टँडपासून सरळ बस स्टँड चौकातून आत यायचं आहे। हे ऑलमोस्ट 1 किलोमीटर असावं आणि आपण लोणार सरोवराच्या अगदी जवळ पोहोचलो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, या चौकातच लोणार सरोवर म्हणजे इथनंच चालू होतं खरं तर। तिकडे तुम्हाला गाड्या लागलेल्या दिसतील। हे बघा, इथे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक। इथे बोर्ड लागला आहे आणि या भागात जाणार तर लोणार सरोवर। इकडे काही छोटे छोटे मंदिरं सुद्धा आहेत। हे लोणार सरोवराच्या समोरील दृश्य आहे। ऑटो वगैरे तुम्हाला इथे मिळतात बस स्टँडकडे जाण्यासाठी। मी पायदलच आलो खरं तर। हे बघा, या भागातनं मग आता सरोवर सुरू होतं। हे इकडे इथनं सुरू होतं लोणार सरोवर। इथे एक इमारतही आहे, सभापती निवास पंचायत समिती लोणार। जुनी इमारत वाटते ना। लोणार सरोवरचं हे गेट आहे, लिहिलं आहे प्लास्टिक फ्री झोन, प्लास्टिक मुक्त क्षेत्र।
तर धार मंदिराच्या कडून ना इकडून तुम्ही आलात की इकडे एक मंदिर आहे, ते हटकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आपण करतो आहोत संपूर्ण लोणार सरोवर दर्शन. जाताना इथे आणखी एक आधी महादेव आहेत. हे बघा, याच्या शिडा बघा कशा आहे, जाड जाड ह्या शिडा आहे. ही द्वारशाखा आहे, गणाजी आहेत त्यात. आणि इथे आहेत श्री हटकेश्वर, हा सभामंडप आहे आणि लगेच गर्भगृह. इथे आहेत श्री हटकेश्वर महादेव. हर हर महादेव. चला आणखी मंदिराकडे जाऊयात दुसऱ्या. आज आपण अख्खं सरोवर दर्शन करतो आहोत, प्लस या मंदिरांचे असे वेगळे व्हिडिओही तुम्हाला मिळतील पाहायला. इथे आणखी एक मंदिर आहे या भागामध्ये. आणि इकडनं ना लोणार सरोवर अख्खं सुंदर असं दिसतं. हे श्री हटकेश्वर महादेवांचं मंदिर आहे. इथे ना ते जुन्या काळातलं म्हणजे पाषाण युगातले ते राऊंड रॉक आहेत, शिलावर्तुळ म्हणतात बहुतेक याला. श्री हटकेश्वर महादेव मंदिराच्या कडून तुम्ही इकडे आलात ना या भागातनं, तर हे बघा, हे इकडे तर किती सुंदर असं सरोवर दिसतं. हे लोणार सरोवर आहे. अंदाजे वय असेल 50,000 वर्षापेक्षाही जास्त बघा. आणि हे आघाती विवर आहे आणि वर्ण हे ओव्हल शेपमध्ये दिसतं. आणि सरोवराच्या सगळ्या बाजूंना सुंदर सुंदर मंदिर आहे. इकडे आहे पापहरेश्वर मंदिर आहे हे बहुधा, आणि हे ना पाषाण युगातले शिलावर्तुळ आहे असं मला वाटतं. हां, तुम्ही मला सांगा. हे हाफच आहे, त्याचं गोल होतं. तर हात तर मला नवीन नेतला वाटतो आहे, यावर नक्षीकाम आहे. आणि सुंदर असं लोणार सरोवर दिसतं आहे. आणि आय थिंक 1-2 वर्ष आधी तर याचं पाणी पिंकसुद्धा झालं होतं, गुलाबी रंगाचं, असं गुलाबी गुलाबी वाटत होतं. आता खूप असं उजेड आहे त्यामुळे काही भाग तुम्हाला दिसतो. आणि मग आजूबाजूला तर डोंगरच आहे. इकडे आहे पापहरेश्वर मंदिर. तर पापहरेश्वर मंदिराकडे जाताना इथे अगदी सुंदर अशी ही भग्न प्रतिमा आहे. हे बघा, तुम्ही मला सांगा हे कोण असू शकतात? जिन तीर्थंकर आहेत की भगवान बुद्ध आहेत? असो, त्यांना प्रणाम करा. ही पापहरेश्वर मंदिराकडे जाताना ही प्रतिमा दिसते. आणि समोर लोणार सरोवर. आपण आज करतो आहोत लोणार सरोवर दर्शन. तर हटकेश्वर महादेव मंदिराकडून मी येऊन पोहोचलो आहे पापहरेश्वर मंदिराकडे. आता हे हटकेश्वर महादेव आणि पापहरेश्वर मंदिर हे धारा मंदिराच्याच बाजूला येतात, पण बरेचसे लोक इकडे येतच नाही. आपण फिरतो आहोत लोणार सरोवर. श्री पापहरेश्वर मंदिरासमोरील हे आहे श्री पापहरेश्वर कुंड. अगदी ऐतिहासिक असं कुंड आहे हे. आणि इथेही अशी अगदी सुंदर अशी धारा प्रवाहित होते. पुराण काळामध्ये अनेक भाविक इथे पापहरेश्वर कुंडाखाली स्नान करायचे आणि मगच मंदिरात प्रवेश करायचे. हे ते ऐतिहासिक असं सुंदरसं कुंड. त्यात धार पडते पाण्याचे, पण ते सध्या चालू नाही आहे. इथे जे आहे ते सिंहासन आहे, राजाचं सिंहासन. हे होयसाळ घराण्यातील मंदिर आहे. हे सिंह आहेत आणि त्यावरून हे सिंहासन असावं. आणि यातलं नक्षीकाम फार सुंदर आहे. तुम्ही इकडे या आणि ते पूर्ण बघा. हे आहे पापहरेश्वरांचं मुख्य मंदिर. आता इथे जे तुम्हाला शिळा दिसत आहेत, जे बांधकाम दिसतं आहे, ते पूर्वी पूर्ण होतं, पण आता ते नाही आहे. इथे नंदी मंडपही होता जो तुटला आहे. अगदी सुंदर असं ज्याचं द्वारशाखा दिसेल. आणि मग आत आहेत श्री पापहरेश्वर. दर्शन घ्या आणि आपण निघूया समोर. आज आपण लोणार सरोवर, मी लोणार सरोवर फिरतो आहे आणि माझ्यासोबत आहेत शिवानंद खारवाल सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, कसं वाटतं? म्हणजे तुम्ही तर लोणारचेच आहात. आज पुन्हा एकदा तुम्ही सरोवर पाहण्यासाठी आला. तुम्ही तर लहानपणापासून इकडे येत असणार. कसं वाटतं हे सगळं पाहून वैभव लोणारचं? सर, मी या ठिकाणचं असंही एक ठिकाण नाही आहे जिथं माझा पाय पडलेला नसेल. हां, फार आनंद वाटतो.
फार आनंद. आणि वेगवेगळे या ठिकाणी आल्यानंतर हां, सगळ्या बालपणीच्या आठवणी जागृत होतात व ते बालपणाचे सगळे मित्र आठवतात. अच्छा तर असं म्हणेल मी की म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये किंवा 30-40 वर्षांमध्ये काय बदल तुम्हाला वाटला लोणार सरोवरामध्ये? बरेचसे मंदिरांचे बांधकाम झालेत किंवा काय सांगाल? मंदिराचं बांधकाम तर भरपूरच झालं आता अशात. जे पडझड झाली होती ते हां, केलं आहे. परंतु या ठिकाणी जे लोक घाण करायचे आंघोळी करून हां ते पूर्णतः बंद केलेलं आहे. हां, दॅट्स अमेझिंग. धार मंदिरामध्ये जर स्नान करायचं आय थिंक त्यावर शासनाने रोख लावला होता बहुतेक. अच्छा, ते चांगली गोष्ट आहे कारण हा एरिया असा सुंदर एरिया आहे. तो तुम्ही घाण नका करू, मग तो कुठल्याही पद्धतीने पोल्यूट नका करू. इट इज व्हेरी ब्युटिफुल प्लेस. आणि थँक्यू व्हेरी मच माहितीसाठी. धन्यवाद. तर पायऱ्यांनी लोणार सरोवराकडे आपण येऊन पोहोचलो आहोत. अँड दिस इज द गेट ऑफ हेवन. हे सुंदरसं प्रवेशद्वार. आणि इथे दिसेल तुम्हाला जगप्रसिद्ध लोणार सरोवर. तर धार मंदिराकडे आपण जेव्हा येतो खाली तेव्हा अगदी सुंदरसं दृश्य नजरेस पडतं. लोणार सरोवराचे दर्शन होतं. इथे गायमुख मंदिर आहे. धार जी पडते आहे त्याचं एक सुंदरसं मंदिर आहे. कुंड आहे, धार कुंड असे म्हणतात. आणि त्याच्या अगदी समोर इथे आहे ब्रह्मकुंड. इथे ना बरीच भारतीय पुरातत्व खात्याची कामं चालू आहे, त्यामुळे तुम्हाला ते लोक सगळीकडे दिसतील. तर हे आहे ब्रह्मकुंड. आणि इथले सध्या तरी बरेचसे मंदिरं बंद आहे वरचे. तर हेही मंदिरांची एक शृंखलाच अगदी सुंदर असे खांब दिसतात. यावरचं शिल्प खूपच सुंदर आहे, हे बघा. आणि ह्यात हे नृसिंह मंदिर आहे. फार सुंदर अशी नृसिंहांची प्रतिमा आहे, पण आता ते हे मंदिर लॉक आहे. खूप आत सभामंडपाच्या समोर भगवान नृसिंह आहेत, सुंदर असं. आणि हे बघा इथे शिल्प बघा, शिल्प समृद्ध लोणार. इथे ना मला एक गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला. हे श्री गणाजींचं मंदिर आहे छोटंसं, जे अगदी जीर्ण झाले आहे. नमस्कार करा त्यांना. आणि या भागात हे बघा, हे आहे समुद्र मंथनाचं शिल्प, अगदी सुंदर खांबवर. इथे तसे बरेच सुंदर सुंदर असे शिल्प आहेत. हे बघा, हे बघा. हे शिल्प, यातले बरेचसे शिल्प कुठेच तुम्हाला इतरत्र दिसणार नाही. आपण पाहतो आहोत लोणार सरोवर. इथेही एक मंदिर आहे, त्यातही काही सुंदर प्रतिमा आहेत, हे बघा. आणि यात उजेड येतो त्यामुळे दिसेलच. देवींची प्रतिमा आहे आणि एक उभी प्रतिमा आहे. काही शेळासुद्धा आहे. त्याच्यासमोर आहे, इथेही परत एक महादेव मंदिर आहे. त्यांना इथनंच प्रणाम करा. इथे बरेच महादेव मंदिर आहेत तसे. इथेही हे महादेव मंदिरच आहे, पण हे बंद आहे. त्याच्या बाजूला हटकेश्वर महादेव मंदिर आहे, तिकडचं मी तुम्हाला दाखवतोच. आणि इथे आणखी एक महादेव मंदिर आहे, तेही बंद आहे. हे बघा, आणि तिकडे जाणार तर तिकडे मग हटकेश्वर महादेव मंदिर आहे आणि त्याच्यासमोर पापहरेश्वर आहे. हे धार मंदिर आहे, जी लोणारची धार आहे, प्रमुख धार, त्याला धार मंदिर असं म्हणतात. आणि हे गायमुख आहे, त्यातून अविरत हे पाणी इथे खाली या कुंडामध्ये पडतं. त्यावर मंदिर आहे आणि ह्याचं सोर्स माहिती नाही, हे पाणी कुठून येतं. आजूबाजूला हे जे जागा आहेत तिकडे पुराण काळामध्ये, म्हणजे आत्ताही खरं तर जेव्हा इथं स्नानासाठी येतात तेव्हा ते थांबायच्या किंवा कपडे चेंज करण्याच्या जागा आहेत. हे बघा, सुंदर असे 2 मंदिर आहेत. ते मंदिरही मी तुम्हाला दाखवतो. इकडेही काही मंदिर आहेत, तेही दाखवतो. आणि मग इथनं खाली जाण्यासाठी रस्ता आहे. आज याची साफसफाई आणि इतर कामं चालू आहेत, त्यामुळे हे थोडं बंद केलं आहे.
हे जे धार मंदिर आहे, धारकुंड जे आहे त्याच्यावर एक छोटंसं मंदिर आहे. इथेही महादेव आहे. इथले ऑलमोस्ट 90% मंदिर आहे महादेवांचीच आहे. आणि ना इथे कुठे कुठे असंही केलं आहे. हे बघा, हे असे शिल्प. इथे देवी मंदिर आहे. हे धार मंदिर आहे ना, त्याचे प्रमुख देवी आहेत बहुतेक. तसं खाली कमळाच्या देवींचं सुद्धा एक मंदिर आहे. हे बघा, नमस्कार करताना अगदी सुंदर पूजा झाली आहे. आणि मागे एक खूप सुंदर प्राचीन प्रतिमा आहे. तर ही नेमकी कुणाची प्रतिमा आहे? विष्णूंची आहे का? दर्शन घ्या. अगरबत्तीचा खूप सुंदर सुगंध येतो आहे. दिवाबत्ती झाली आहे. आणि आता आपण जाऊया मुख्य सरोवराकडे. चला. हे बघा, हे असे तुम्हाला दिसणार. नाशिकमध्ये घाटावर तुम्ही जेव्हा आलात ना, तेव्हा घाटावरही असेच, गोदा घाटावरही असंच केलं आहे त्यांनी चेंजिंगसाठी. इथे परत एक महादेव मंदिर आहे. इथे ना पूर्वी तर याच्यावरनंही इथं यायचं. हे बघा, इथे पायऱ्या आहेत अशा. आणि मग ह्या सगळ्या पायऱ्या हेही महादेव आहेत. त्यांना हे इथनंच प्रणाम करा. याला तर रंगही आहे. पूर्वी ना इथे धारेच्या खाली अगदी तुम्ही जाऊ शकत होता, स्नान करू शकत होता. पण नंतरच्या काळात ते बंद करून टाकण्यात आलं आहे. आता तुम्ही आज तर ते अगदीच खाली नाही जाऊ शकत तुम्ही. तर इथनं तुम्ही दर्शन घ्या. धार मंदिर आहे हे लोणारचं प्रसिद्धचं. आणि इथलंही मंदिर आपण पाहिले आहे. आता पण इथनं खाली जाऊया. खाली जाण्यासाठी हा रस्ता आहे. आणि इथे बऱ्याच ठिकाणी असे बनवले आहेत. शिल्प आहे की काय आहे. इथनं या पायऱ्या चालू होतात. धार मंदिराचं पाणी इथनं खाली जातं या भागातनं. आणि ह्या अशा सुंदरशा पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला अगदी थेट सरोवरात घेऊन जातात. चला. असं पायऱ्यांनी चालत तुम्हाला खाली जावं लागतं. पुढे या पायऱ्याही नाहीशा होऊन जातात. मग अगदी साधा रोड आहे. पायवाट्याने तुम्हाला सरोवरात, म्हणजे सरोवराच्या आसपासचे मंदिरं पाहावे लागतात. हे बघा, पाण्याचा आवाज आहे. हे बघा, खळखळणारं पाणी. ह्या खूप सुंदर पायऱ्या आहे. आणि इथे जास्त गर्दीही नाही आहे आज. बऱ्याच महिला मला वर दिसल्या होत्या, त्या कमळाच्या देवीला जात होत्या खाली. हे बघा, हे अशा पायऱ्या तुम्हाला थेट खाली घेऊन जातात सरोवरामध्ये. तर थोड्या पायऱ्या उतरून मी खाली आलो आहे. एक लक्ष द्या, तुम्ही जर लोणार सरोवराकडे येत असणार तर कचरा करू नका. खाण्यापिण्याची गोष्ट तुम्ही घेऊन येत असणार तर ती जेवण झाल्यावर किंवा खाणं झाल्यानंतर ती सोबत घेऊन जा. वर कचरा कुंडीत टाका. हे खूप सुंदर जागा आहे, धार्मिक जागा आहे आणि अगदी सुंदर क्षेत्र आहे. पायऱ्यांनी खाली येतो आहोत आपण. इथे सीता न्हाणीसुद्धा आहे. आणि धारकुंडामधून जे पाणी खाली वाहतं तिकडे येतं. याला सीता न्हाणी असं म्हणतात. आणि समोरच कुमारेश्वर महादेव मंदिर सुद्धा आहे. बघा, इकडे बस खोलगट भाग आहे. हे बघा, सुंदर आहे ना. इथेही आय थिंक या कुंडातही गायमुख असावं. हा ब्रिज केला आहे. एक लोखंडी ब्रिज आहे. यातून खालून पाणी वाहतं. आत्ता असं दिसतं, पावसामध्ये कसं दिसत असणार ना. हे बघा, एक कुंड इथेही आहे.
आता मला माहिती नाही खरं याला सीतान्हाणी म्हणतात की समोरचा जो आहे त्याला म्हणतात, कारण ते बऱ्याच ठिकाणी असे कुंड आहेत. काका हे सीतान्हाणी ही आहे का? आणि हे बाजूला जे कुंड आहे ते जुनं, ते पण जुनंच कुंड आहे. अच्छा हां बरोबर. अच्छा हे आहे बहुतेक. तिथे एक दादा आंघोळ करत आहेत. अच्छा ते पाहिलं होतं ना, ते कुंड होतं म्हणून त्याला सीताकुंड असे नाव आहे. हे जे आहे ही सीतान्हाणी नाव आहे. ही आंघोळीची जागा आहे, त्याच्यावर महादेव आहे. इथे आणखी एक कुंड होतं ते आता त्यातनं पाणी येत नाही. आणि त्याच्यासमोर आहे हे अगदी सुंदर असं कुमारेश्वर महादेव मंदिर, जे आता आपण जाऊन पाहूयात. हे बघा जुनं बांधकाम आहे. हे बघा याचा जो कळस आहे ना, तो ह्या शिडा अगदी अशा वरपर्यंत ठेवल्या आहेत. तर आपण आलो आहोत आता हे पहिल्या क्रमांकाचंच मंदिर येतं धार मंदिरानंतर. याला कुमारेश्वर महादेव मंदिर असं म्हणतात. भलं मोठं मंदिर आहे हे, राष्ट्रकूट काळातील आहे. इथे गणपती आहेत, नंदी आहेत मोठे. यावर असा वेगळा व्हिडिओ आहे हां, तरी तोही तुम्ही पाहू शकता. इथे भरपूर काळोख आहे. याला सभामंडप आहे हा भव्य असा. हा अंतराळ आहे आणि मग इकडे आहे श्री कुमारेश्वर महादेव. नमस्कार करा. चला आता जाऊयात आपण बाहेर. श्री कुमारेश्वर महादेव मंदिर आपण पाहिलं. आता आपण आणखी खाली जाऊया. इथनं रस्ता आहे आणि जो अगदी आपल्याला सरोवराकडे घेऊन जाईल. आज आपण करतो आहोत संपूर्ण लोणार सरोवर दर्शन. हे खरं पहिल्याच नंबरवर येतं. इथे एक शिल्प आहे, ते बसले आहेत, 2 प्रतिमा आहेत. हे बघा काहीतरी सांगत आहेत किंवा बोलत आहेत. चला तिकडनं आपण जाऊया. श्री कुमारेश्वर महादेव मंदिराकडून आपण आता जातो आहोत खाली. तुम्हाला सीतान्हाणी माहिती आहे ना, तर सीतान्हाणीचं असं सांगितलं जातं की तिकडे सीतामाता स्नान करायच्या, कारण प्रभू श्री रामचंद्रसुद्धा इकडे येऊन गेले आहेत वनवासात असताना या सरोवरामध्ये. त्यांनी त्यांचे वडील राजा दशरथ त्यांचे अंत्यविधी किंवा श्राद्ध म्हणूया आपण, पिंडदान म्हणतात त्याला, ते पैनगंगा नदी जी मेहकरला आहे तिकडे केलं होतं. तर ते इकडे काही काळ थांबले होते आणि ते ज्या ठिकाणी थांबले होते तिकडे एक मंदिरही आहे, त्याला रामगया मंदिर असे म्हणतात. आता हा एक रस्ता खाली जातो, तो पाण्याचा रस्ता आहे. इकडनं आता देवी मंदिराकडे रस्ता आहे. देवी मंदिर म्हणजे कमळजा देवी मंदिर, ज्या लोणारच्या प्रमुख देवी आहेत. माझ्यासोबत एक मॅम आहेत. मॅम काय नाव तुमचं? नूतन मॅम, कसं वाटलं लोणार सरोवर? एकदम सुंदर आहे, एकदम सुंदर आहे. परिसर पण छान आहे. नूतन मॅम ना मुंबईच्या आहेत आणि त्या लोणार पाहण्यासाठी आलात. तर मॅम कधी आल्या होतात? काल? नाही, आम्ही आजच आलो. हो, आज सकाळी पोहोचला तुम्ही? सकाळी पोहोचलो. अजून आमचं अर्धही पाहणं नाही झालं खरं तर. आम्ही आता खाली चाललो आहे. अजून खाली जायचं आहे. काय सांगाल, प्रत्येकाने यावं पाहायला? यावं, ग्रुप घेऊन यावं. अतिशय सुंदर आहे, निसर्ग पण छान आहे, आल्हाददायक आहे आणि बरोबर धकाधकीच्या जीवनापासून एकदम हो खरं आहे, छान खरं आहे. छान इथनं पाणी वाहतं मस्त पैकी. छान पाणी पण वाहतं. चल, हे बघा या पाण्याचा आवाज येतो. हे धार मंदिराकडचंच पाणी आहे, देवी मंदिराकडे. आता पण निघूया. तर श्री कुमारेश्वर महादेव मंदिरापर्यंतच ॲक्च्युअल रस्ता आहे. त्यानंतरचा हा जो रस्ता दिसतो आहे तो पायी रस्ता आहे, पायवाट आहे. त्याने आपल्याला खाली सरोवरात जायचं आहे. अर्थात तिथे लिहिलं होतं देवी मंदिर इथनं 2.5 किलोमीटर आहे. तर 2.5 किलोमीटर जायचं आहे आणि तितकेच किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त आपल्याला चालावं लागणार आहे. आणि अगदी सुंदर अनेक मंदिरं सुंदर सुंदर सरोवरामध्ये आहेत, तीही आपण पाहूया पण पुढच्या भागामध्ये. हा भाग कसा वाटला हे मला नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया लवकरच संपूर्ण लोणार सरोवर दर्शनाच्या दुसऱ्या भागात. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर.